अरे रे रे रे, अरे काय हे टेबल आहे रे? आणि हा लॅम्प बघ, शिशी. ए, किती घाण आहे. तुम्हाला काय होतं नीट काम करायला? हा, नीट पुस आहे. काम चुका सगळेच्या सगळे. माणसाने लिहिलं पाहिजे. वाचलं पाहिजे. वाचल्याने आपण शहाणे होतो. डोकं चालायला लागतं आपलं. कळलं का तुला? हा, तुला हुशार व्हायचंय ना, मग वाच. नुसतं खाण्याकडे लक्ष देऊ नको, जरा वाचत चल. एरिक सेगल लव्ह स्टोरी लिहिलंय. तुला इंग्लिश वाचता येतं? हो, म्हणजे मी इथेच पार्ट टाइम जॉब करतो आणि कॉलेजमध्ये शिकतो. जय दादा बोललेला, तू डिग्री पूर्ण केलीस ना की तुला जॉब देईन. आणि मला पण ना खूप शिकून जयदादा सारखं मोठं व्हायचंय. कर कर, जॉब नंतर कर, पण आधी हे पुस्तक वाच. मला तुझा इंटरव्ह्यू घ्यावा लागेल. तुला किती येतं ते कळलं पाहिजे ना. वाच. डिअर जय सर, हॅपी फ्रेंडशिप डे. गिफ्ट दिलंय. विथ लव, शर्वरी परब. विथ लव काय? विथ लव, शर्वरी परब. मॅडम, मॅडम, मॅडम. अमृतधारा लॉन्च होऊन 2 महिने झालेत. तर आपण आपल्या आता फर्स्ट क्वार्टर सेल्स, डिस्ट्रीब्युशन आणि टार्गेट अचिव्हमेंट बद्दल बोललं पाहिजे. ऑब्व्हियसली आपण प्रोडक्ट लॉन्च केलं तर आपलं टार्गेट खूप कमी होतं, पण आपल्याकडे जो डेटा आला आहे त्यावरून असं दिसतंय की आपण आपल्या टार्गेटपेक्षा ऑलमोस्ट 30% जास्त सेल केली या 2 महिन्यात. आणि फर्स्ट क्वार्टर एंडपर्यंत होपफुली ते 50% झालं असेल, विच इज सुपर्ब. बट द बिगेस्ट चॅलेंज इज टू मेंटेन दिस मोमेंटम. मी काय सिटी वाईज डेटा कलेक्ट केला आहे ते बघा. आपला सगळा डेटा मेट्रो सिटीजमधला आहे. तर आपली पुढची स्टेप अशी असेल की आपल्याला Tier 2 सिटीज, प्रत्येक छोट्या छोट्या गावापर्यंत पोहोचायचं आहे, कारण आपल्या प्रोडक्टमध्ये तेवढं पोटेन्शियल आहे. म्हणजे आपल्याला प्राइस रिवाइज करावी लागेल का? एंटायरली नाही, पण आपण पॅकेजिंग कॉस्ट कमी करू शकतो. म्हणजे आपल्याला या सिटीजमध्ये पण सेम रिसर्च करावा लागेल, नाहीतर आपल्याला मार्केट समजणार नाही. राईट. गुड आयडिया. लेट्स एक्सप्लोर. आपण याला ॲज अ प्रोजेक्ट ट्रीट करू. तुम्ही कॉस्ट एस्टिमेट काढा. मिस परब, तुम्ही यू प्लेइंग टिक टॅक टू? नो. नाही. हे काय मग? चालू मीटिंगमध्ये तुम्ही खेळताय. मीटिंगमध्ये लक्ष नाही आहे तुमचं. एक काम करा, उठा आणि बाहेर जा. आउट. मॅम, 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 मॅम. ए बाई, गप्प बस ग. डोळ्यात ड्रॉप्स घातलेत, कानात नाही. बरं झालं डोळ्यात ड्रॉप घातले ते. आता तुमचे डोळे स्वच्छ होतील. तुम्हाला साफ दिसेल आता. मॅडम, मॅडम, डोळे उघडा प्लीज, डोळे उघडा. मॅम, आता कानात डोळे घालून काही उपयोग नाही. गेला गेला तुमचा दुसरा मुलगा सुद्धा गेला हातातून, परवांच्या जाळ्यात. गप्प बस. पण मॅडम, मला एक सांगा, शर्वरीने प्रेमाने दिलेलं पुस्तक जयदादा का वाचतोय? आपण कधी बघितलंय का त्याला असं लव्ह स्टोरीचं पुस्तक वाचताना? बघा बघा, हे बघा मॅम, हे बघा, हे बघा.
हे बघा, जयदादाच्या रूम मध्ये सापडलं मला. बघा बघा, ते पहिलं पान बघा बघा, त्याच्यावर काय लिहिलंय. मॅडम, मला तर बोलायला पण कसं तरी होतंय. काय लिहिलंय? लव इट शर्वरी. आपण कोणाला गिफ्ट देतो ना तेव्हा असं लिहायची पद्धत असते. मॅडम, तुम्हाला ना कुठली गोष्ट ना अंगाशी आल्याशिवाय कळतच नाही. मला सांगा, जयदादाला याच्या आधी कधी मुली आवडत होत्या का? नाही. पण जयदादाने शर्वरी परबला त्याच्या कंपनीमध्ये नोकरी दिली. नंतर जयदादाने तिचं एवढं 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 कौतुक केलं, ते पण एवढ्या लोकांसमोर. आणि आता चक्क शर्वरी परबने दिलेलं प्रेमाचं पुस्तक जयदादा वाचतोय. मॅडम, जाळं घट्ट होत चाललंय. हा बाई, मी तर देवाला प्रार्थनाच करेन, पुढच्या जन्मात ना मला प्रमिला परबच बनव. म्हणजे कसं, दोन दोन मुली खानोलकरांच्या सुना होणार. वा. स्टॉप इट. तू ना त्या टीव्हीवरच्या सिरियल्स आहेत ना त्या बघणं बंद कर झाला. तुझं डोकंही तसंच चालायला लागलं. ठीक आहे, नाही बघत टीव्ही. पण मॅडम, त्या परबांच्या मुली आहेत ना आता काही थांबत नसतात. आणि मॅम, ती शर्वरी परब आहे ना स्वतःची लायकीच विसरत चालली आता. झालं भुवया उडवून सगळं सांगून झालं. मग आता जा. नाही सर. इमॅच्युरिटीची हद्दही. कंपनीत काम करता तुम्ही, शाळेत नाही आहात शेवटच्या बेंचवर बसून टाइमपास करायला. कधी कळणार आहे तुम्हाला? सर तसं नाही. डोंट इंटरप्ट मी. इथे काहीतरी महत्वाचं डिस्कशन सुरू आहे आणि तुम्ही टाइमपास करताय. मूर्ख नाही आहेत सगळे इथे काम करायला. काय सिरियसनेस आहे की नाहीये? नाही सर. नाही. नाही नाही म्हणजे तसं नाही सर, सिरियसनेस आहे, पण तायडेची काही चूक. तू हिची बाजू घेणं बंद कर. नॉनसेन्स. तुम्हाला 1000 वेळा सांगणार नाहीये मी. लक्ष नसेल, कामाची इच्छा नसेल तर उठायचं आणि बाहेर जायचं. आउट. सर ऍक्च्युली सर, हे काही रिपोर्ट सर. सॉरी, परत असं नाही होणार. शर्वरी परब, आपण कोण आहोत, काय आहोत, आपण कुठे थांबायला पाहिजे हे तुला कळत नसेल तर तुझी खरी लायकी काय दाखवून देण्याचं काम माझं आहे. आगाऊ टिकली. लायकीत राहायचं बाळा, आहे की नाही? शर्वरी परब, आज तुला तुझी लायकी दाखवली आहे बाळा. तुझ्याशी राग करायची वेळ आणू नकोस माझ्या.